लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूनंतर नातेवाईकांचा राडा. ईसीजी मशीनसह सरकारी मालमत्तेची तोडफोड. डॉक्टर आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस संरक्षण द्या अशी मागणी. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात बुधवारी मध्यरात्री मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान भगवान निंभोरे या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात तोडफोड करत सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान केले. या घटनेमुळे काही काळ रुग्णालय परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून काम बंद आंदोलन पुकारत सुरक्षेची मागणी केली. मिळालेल्या माहितीनुसार भगवान निंभोरे यांना बुधवारी रात्री गंभीर अवस्थेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले, मात्र उपचार सुरू असतानाच रात्री 1:30च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच नातेवाईक आक्रमक झाले आणि त्यांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत रुग्णालयात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील ईसीजी मशीन, मॉनिटर, खुर्च्या तसेच खिडक्यांच्या काचा फोडत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच मध्यवर्ती पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तोडफोड करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले असून नुकसान झालेल्या साहित्याची पाहणी करण्यात आली. दरम्यान वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. रुग्णसेवा देताना आमच्या सुरक्षेचाही विचार होणे आवश्यक आहे. रुग्णालयात कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. आपण आलेलो आहोत उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये आणि आज आपल्याशी बोलण्यासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक आहेत. थेट आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. सर, काल रात्रीच्या सुमारास आपल्या रुग्णालयामध्ये काही रुग्णांच्या नातेवाईकांनी गोंधळ घातला व तोडफोड केलेली आहे. काय प्रकरण आहे सर? काल संध्याकाळी 9:15 वाजता एक रुग्ण 40-42 वर्षाचा, जो की क्रॉनिक अल्कोहोलिक लिव्हर सिरोसिस आणि ARTI, LRTI अशा आजारानं त्रस्त होता. तो इतर रुग्णालयामध्ये उपचार वगैरे घेऊन अवस्थेमध्ये नंतर सिरियस होऊन आपल्याकडे आलेला होता. सदर रुग्णाला ड्युटीवरील मेडिकल ऑफिसर, वैद्यकीय अधिकारी यांनी तपासला आणि भरती करून उपचार सुरू केला. सदर रुग्ण सिरियस होता, गंभीर होता, ही नातेवाईकांना आम्ही पूर्ण लेखी कल्पना दिलेली होती. त्यांचे नातेवाईक आहेत असे समजून महापौर मॅडम पण आल्या होत्या. सदर रुग्णाला विचारपूस करत होत्या. विचारपूस केल्यानंतर आम्ही सदर रुग्ण अति सिरियस आहे, आम्ही उपचार चालू केलेला आहे, पण बघू आता पेशंट म्हणजे सदर रुग्ण होईल तेवढा आम्ही प्रयत्न करू. नंतर तो रुग्ण 1-1.5 तासाने म्हणजे 1-1:30च्या सुमारास मरण पावला. तर त्या पेशंटला ड्युटीवरील डॉक्टरांनी CPR देऊन बराचसा प्रयत्न केला, परंतु रिससिटेट म्हणजे पुनर्जीवित झाला नाही. त्यामुळे मग रुग्णांच्या नातेवाईकांनी चिडून त्यांच्या अनेक नातेवाईकांना बोलवून धुडगूस चालू केला आणि ह्या धुडगूसमध्ये त्यांनी रागाच्या भरामध्ये केबिनच्या काचा फोडल्या, मॉनिटर तोडलं, ECG मशीन तोडली आणि त्याचबरोबर म्हणजे इतर दालनांचे काचा पण तोडून टाकलेले आहेत. यावर डॉक्टर जे ड्युटीवर होते त्यांनी FIR दाखल केलेला आहे. सदर जे 2-3 जण होते जास्त तोडफोड करणारे, त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत आणि सर्व कर्मचाऱ्यांनी आज सकाळी एक अर्ध्या तासाचं एक लाक्षणिक संप म्हणून किंवा निषेध म्हणून नोंदवून PI माननीय पोलीस निरीक्षक यांच्याकडे एक तक्रार आम्ही सादर केलेली आहे. त्यांच्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की येथे डॉक्टर, कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफ यांना संरक्षण मिळावं.
येथे जे ड्युटीवर असणारे पोलीस आहेत ते सशस्त्र असावेत, जेणेकरून आमचं संरक्षण आहे असं डॉक्टर आणि स्टाफ मंडळी यांना वाटेल. आणि संरक्षण जर असेल तरच चांगल्या प्रकारे शांतपणे रुग्णांना उपचार दिला जाऊ शकतो. जसं की बघायला गेलं सर, प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांवरती हल्ला होतो, अशाच घटना वारंवार ह्या ठिकाणी घडत असतात. तर ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे, यासाठी काय प्रयत्न असेल सर? यासाठी आळा घालण्यासाठी प्रयत्न म्हणजे आम्ही तर मागणी केलेली आहे की सशस्त्र पोलीस जर दिला तर एखाद्या वेळेस म्हणजे थोडं हे असे दंगे होणार नाही. तसंच बघायला गेलो तर सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पोलीस दलाची त्यांनी म्हणजे सशस्त्र पोलीस या ठिकाणी नेमणूक करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केलेली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.